सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेवढी पण बी फार्मसी आणि फार्म डी ची मुलं आहेत ही सगळी जण सकाळपासून सीट मॅट्रिक्सचा वेट करतात. तुम्हाला माहिती आहे की आज आपली फार्मसी सीट मॅट्रिक्स ही डिक्लेअर होणार होती, बट आता संध्याकाळी सीड्स यांनी एक नोटीस आपल्याला डिक्लेअर करून दिली आहे. ह्याची तुम्ही नोटीस चेक करू शकता, नोटीस नंबर 11, आणि ह्यामध्ये आपले डेट्स हे परत एक्सटेंड केलेले आहेत. मी ह्या नोटीसवर क्लिक केलं की ही एक PDF आहे जो ओपन होते. आता आजच ही नोटीस डिक्लेअर झाली आहे आणि ह्याची तुम्ही चेक करू शकता की जी सीट मॅट्रिक्स आज तुमची डिक्लेअर होणार होती, आज 24 सप्टेंबरला जी आपली सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणार होती ती आता 27 सप्टेंबरला डिक्लेअर होणार आहे. ह्याचं रिझन काय आहे, हे डेट्स एक्सटेंड का होत आहेत, हे अजून आपल्याला सीड्सने काहीच सांगितलेलं नाहीये. चला, आज तुमची सीट मॅट्रिक्स डिक्लेअर होणार होती, त्याच्यानंतर उद्यापासून तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग सुरू होणार होती. कॅपराउंड 1 साठी ऑप्शन फॉर्म फिलिंग तुमची सुरू होणार होती. आता त्याचे पण डेट्स तुमचे एक्सटेंड केलेले आहेत, कारण की तुमची सीट मॅट्रिक्स हे 27 सप्टेंबरला आता डिक्लेअर होणार आहे. त्यामुळे तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅपराउंड 1 साठी ही 28 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. 28 सप्टेंबर पासून ते 30 सप्टेंबर पर्यंत हा टाइम पिरियड दिलाय. ह्या टाइम पिरियडमध्ये तुमची कॅपराउंड 1 चे ऑप्शन फॉर्म फिलिंग ही होणार आहे. त्याच्या पुढचे तुम्ही ह्याचे सगळे डेट्स बघू शकता, कॅपराउंड 1 चे डेट्स. त्याच्यानंतर कॅपराउंड 2 तुमचं 7 ऑक्टोबरला स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर कॅपराउंड 3 आपण बघितलं तर 17 ऑक्टोबरला तुमचं स्टार्ट होणार आहे. त्याच्यानंतर कॅपराउंड 4 आपण बघितलं तर 31 ऑक्टोबरला तुमचं कॅपराउंड 4 हे सुरू होणार आहे. आता जर आपण पूर्ण पण बघितलं इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे पण फॉर्म्स तुमचे 29 सप्टेंबर पासून सुरू होणार आहेत. आणि पूर्ण जर आपण ही ॲडमिशन प्रोसेस बघितली तर मिड ऑफ नोव्हेंबर पर्यंत तुमची ही ॲडमिशन प्रोसेस सुरू असणार आहे. म्हणजे पूर्ण मी स्पॉट राऊंड वगैरे इन्क्लूड करून बोलतोय, कारण की जर तुम्ही हे डेट्स आहे ते बघितले, व्हॅकन्सी परत स्पॉट राऊंडचे डेट्स, इन्स्टिट्यूट लेवल राऊंडचे डेट, हे सगळे डेट्स 17 नोव्हेंबर पर्यंत ह्या ते गेलेले आहेत. म्हणजे तुम्ही ह्या ते चेक करू शकता की ओव्हरऑल तुमची ॲडमिशन प्रोसेस आता मिड ऑफ नोव्हेंबरला एंड होणार आहे. कारण की हे डेट्स पुढे एक्सटेंड झाले होते. मला भरपूर जणांनी ना मागच्या व्हिडिओमध्ये कॉमेंट केलं होतं की दादा हे जे नवीन शेड्यूल आपल्याला सीईडीसीने आपल्याला शेड्यूल प्रोव्हाइड केलं तर हे शेड्यूल परत चेंज नाही होणार. मी त्या व्हिडिओमध्ये पण बोललो होतो की ह्याची आपण काहीच गॅरंटी नाही देऊ शकत, कारण की ऑलरेडी सीईडीसीने आपलं शेड्यूल खूप वेळा एक्सटेंड केलेला आहे. त्यामुळे ह्यावेळी पण तुमचे शेड्यूल एक्सटेंड होईल की नाही होणार ह्याची काही गॅरंटी नाही देऊ शकत. आणि तसंच झालं, ह्या ते सीईडीसीने आपलं शेड्यूल हे एक्सटेंड केलेलं आहे आणि तुमची सीट मॅट्रिक्स ही आता 27 सप्टेंबरला रिलीज होणार. आता ह्याचे एक्झॅक्ट रिझन काय आहे हे सीईडीसीने आपल्याला नाही सांगितलंय, ना आपल्याला PCIने सांगितलंय. जस्ट आपल्याला एवढं माहिती आहे की काही कॉलेजेसच्या इन्स्पेक्शनमुळे हे शेड्यूल हे एक्सटेंड करतात. बट आता ह्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, सो लक्षात घ्या की हे जे डेट्स आहेत हे खूप एक्सटेंड होत आहेत आणि त्यामुळे आपल्याला आता ह्याच्यावर आवाज उठवला पाहिजे. आपण खूप वेळा यूट्यूबवर सीईडीसीला रिक्वेस्ट केली, आपण कॉल करून सीईडीसीला रिक्वेस्ट करतोय. ऑलमोस्ट ते हेल्पलाईन नंबरवरचे जे असतात त्यांना पण जास्त काही आयडिया नसते, त्यांना आपण काय बोलून फायदा आहे. बट हा आवाज आपल्याला अजून वरपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यामुळे आपण उद्या ना एक ट्विटरवर हॅशटॅग चालवणार आहोत. उद्या ट्विटरला मी एक रिक्वेस्ट करणार आहे. आपल्याला रिक्वेस्ट करायची, आपल्याला काय भांडण वगैरे करायचं नाही, आपल्याला रिक्वेस्ट करायची, कारण की काही ना काहीतरी रिझन असेल ते एक्सटेंड होण्यामागे. सो त्याच्यामुळे आपल्याला रिक्वेस्ट करायची आहे PCIला, परत सीईडीसीला. तर त्यामुळे उद्या सकाळी मी ह्याचे ट्विट करणार आहे. ट्विटची जेव्हा मी ट्विट करेन त्याची लिंक मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेन. आता नाही करत आहे, उद्या सकाळी मी ट्विट करणार आहे, तर त्यामुळे आत्ता लगेच ते लिंक मिळणार नाही आहे. मी तुम्हाला एक इंस्टाग्राम ID पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करून ठेवतो. त्या इंस्टाग्राम IDला तुम्ही फॉलो करून ठेवा, कारण की जेव्हाही मी ट्विट करेन, जेव्हा पण मी काही तुम्हाला सांगेन, तर डायरेक्ट तुम्ही त्याला इंस्टाग्राम IDवरनं मला कनेक्ट होऊ शकता. प्लस त्यासोबत टेलिग्राम ग्रुप पण मी बनवला आहे, ज्याच्यामध्ये सगळी फार्मसीची मुलं आहेत. तर जेवढी पण फार्मसीची मुलं आहेत तर प्लीज तुम्ही तो टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, ज्याच्याने मी जे पण तुमच्यासोबत मेसेज शेअर करेन हे सगळ्यांसोबत पोहोचतील. सॉरी, ॲक्च्युली माझी तब्येत खराब आहे, तर त्यामुळे माझा आवाज थोडा तुम्हाला वेगळा येत असेल. बट आता आपल्याला ह्या बाबतीत काही ना काहीतरी आपल्याला केलंच पाहिजे. तर त्यामुळे उद्या मी आता ट्विटरवर ट्विट करणार आहे. तर त्याच्यामुळे माझ्या इंस्टाग्राम IDवर मला फॉलो करून ठेवा. त्यावर मी जेव्हा मी ट्विट करेन तर त्याची लिंक मी तुम्हाला इंस्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर करेन. त्यासोबत मी टेलिग्राम ग्रुप पण क्रिएट केला, तर त्यामध्ये पण तुम्ही जॉईन व्हा. त्याच्यावर पण मी तुम्हाला लिंक येथे शेअर करेन. आणि ही लिंक तुम्हाला सगळ्यांना चेक करायची आणि पुढे तुम्हाला काय करायचं ते पण मी तुम्हाला उद्या सांगेन. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. जस्ट आता आपल्याला युनाईट व्हायचं आहे, सगळ्यांना एकत्र व्हायचं आहे आणि आपल्याला ह्याच्या पुढे आपला जो आवाज आहे हा अजून वरपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. सो आय होप हे तुम्हाला कळालेलं असेल. ही एक मेजर अपडेट होती की तुमचे डेट्स हे एक्सटेंड झाले आहेत आणि उद्या आपल्याला ट्विट करायचं. प्लस त्यासोबत ना मी आपली जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला सगळे डिटेल्स प्रोव्हाइड केले, त्यावर तुम्ही क्लिक करून ते लिंक्स वगैरे दिलेत, त्यावर क्लिक करून तुम्ही पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. त्यासोबत मी तुम्हाला 2 हेल्पलाईन नंबर सुद्धा प्रोव्हाइड केले आहेत. त्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता.
त्यावर तुम्हाला जर काही एन्क्वायरी करायची असेल पर्सनल काउन्सिलिंगची, तर त्यावर जस्ट आम्हाला मेसेज करा की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग, म्हणजे आम्ही तुम्हाला सगळे डिटेल्स शेअर करू. सो सगळे मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत, त्यावर आम्हाला तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. सो गेट दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड.